शुभ सकाळ सगळ्यांना. कल्पना लातूरकर यूट्यूब चॅनलवर आणि एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. कशा आहो मग तुम्ही समजेजण बरे हाव का? मी बी एकदम मस्त आणि मजेत हाव. तर झालं का नाही तुमचं चहा पाणी नाश्ता आहे ते झालं का नाही? तर मी काय चहा पित नाही, मला आवड बी नाही चहाची. खरं जर म्हणलं तर माणसाला कसं आवड असल्यावर आवर्जून काय बी करून ती चहा पितेच किंवा आवडणारी वस्तू माणूस करून खातेच वेळ मिळून म्हणजे काढून सॉरी. तर आज मी सकाळी सकाळी तुम्हाला ही दाखविलालो माझं सकाळचं रुटीन. तर रात्री का झालं तर थंडी लई वाजला ती म्हणून मी का केले तसंच भांडे ठेवलते आणि ही किचन बी आवरायला नव्हते. तर म्हणले चला आता आपण का करावं, आधी उठल्याबरोबर ही काढून घ्यावं रमना. जरा तिथे खिडकीला जाळी बी दिसली आणि इकडे कोपऱ्यात बी दिसली, त्याच्यानं म्हणले आधी ही उठल्याबरोबर आता आधी काढून घ्यावं आणि मग पुन्हा नादाला लागावं दुसऱ्या कामाच्या. तर मी तर सकाळी सकाळी भांडे घासून घेऊन आले. बासनं म्हणणार होते का काय की माझ्या आजी बासनंच म्हणते अजून मी. बासनं ही राखा लावलं का म्हणते, राखा लावलं का म्हणते. गावाकडे कसं राख असते चुलीतली बघा, तर त्याला का माझी आजी का म्हणते माहिती आहे का, राखा लावलं का, झाड लोट राखा लावून झालं का असं म्हणते. तर माझ्या तोंडात ती चालतं भासणं म्हणून, बासनं झाले का असं म्हणतात. मराठवाड्याची भाषा लय भारी आहे बरं का. आणि मी जेव्हा इंदापूरमध्ये राहायला होते का नाही, तर तिथं असताना मला म्हणजे काय काय शब्द माझे असले येऊन माझ्या संपर्काची माझ्या मैत्रिणी राहायच्या का नाही तर त्यांनी माझीच भाषा वापरायच्या. म्हणजे त्यांच्या ती तोंडातच यायची, जरी माझ्या जो सोबत बी बोलत असल्या त्यांनी, तर त्यांच्या माहेरला गेलं का ती त्यांच्या म्हणजे एक दोन शब्द माझ्याकडचे यायचे त्यांना. आता कोणते कोणते येते आता ती पुढं सांगते. चला तर आता माझे भांडे झाल्यात, आता मी का करणार आहोत तुम्हाला दावते. तर मी इथं करणार आहोत मॅगी. आणि आता कारण स्वयंपाकाला तर उशीर झालेला आहे, मग पोरव्हाला नाश्ता नाही तर म्हणजे नाश्त्याला पोहे नाही तर दुसरं काय तर कर म्हणलाल ती मम्मी काय तर करूया. तर आता मी करणार आहो मॅगी होती, पोहे काय संपल्यात. तर चला तुम्ही मॅगी कसं करता ती सांगा. तर मी मॅगी करताना काका टाकते त्याच्यामध्ये कांदा टमाटर हिरवी मिरची आणि कोथिंबीर, जिरे मोहरीची फोडणी देतो, पुन्हा कांदा टाकतो, हिरव्या मिरच्या टाकतो. आणि म्हणजे आपण जसं मसाले भात साधा करतो का सेम तशाच पद्धतीने मी मॅगी करते. आणि कांदा टोमॅटो टाकलेली मॅगी माझ्या पोरव्हाला आवडते म्हणून मी करते. मला तर कधी असं साधी आवडते, म्हणजे नुसतं गरम पाणी करायचं त्याच्यामध्ये ती मॅगी टाकायचं आणि थोडंसं किंचित मीठ टाकायचं आणि त्याच्यामध्ये ती मॅगी टाकायचं आणि त्याच्याच मसाल्यात मला असं आवडते. बरं पोरव्हाला माझ्या असं आवडते कांदा टोमॅटो टाकलेली. तर मी इथं कधी गाणं म्हणलाल ते मोबाईलवर गाणं लावलेलं होतं, तर ती गाणं म्हणत म्हणत मी इथं ही करलाल ते मॅगी करलाल ते. पण मोबाईलचा आवाज घेणं ह्याच्यामध्ये हे नाही, म्हणजे काय नियम आहेत ह्याचे बी, त्याच्यानं मी काय घेऊ शकत नाही, त्याच्यानं मी इथं व्हॉइस ओव्हर देऊ लागलो. तर चला ही झालं माझ्या मॅगीची प्रोसेस. आता तुम्हाला दुसरं सांगते. तर मी ज्या टायमाला मी मैत्रिणीभामध्ये बसायचे का, तर त्या टायमाला माय असं करू की ग, माय तसं करू की ग, हे असलं बोललेलं माझी एक मैत्रीण रेखा इंदापूरमध्ये होती बरं का तिनं. तर तिनं का करायची माहिती आहे का, माझ्यासोबत असलं बोलून दिवसभर ऐकून का माहेरला गेली का तिथं म्हणायची माय तसं करू ग असं म्हणलं की, मग ती जर एवढे हसायचे हिनं त्या कल्पनाताईसोबत राहून कनी ती तसलंच बोललेल्या म्हणायचे, त्यांची भावजे ही येते असं सगळे हसायचे. आणि अजून बी फोनवर बोलायचं झालं का त्या मावशींचा जर फोन आला मला, तर त्यांनी का म्हणतात माहिती आहे का करालीस ग माय, त्यांना येत बी नाही बोलायला बरं का आमच्या इकडच्यासारखं, बरं असं प्रयत्न करतात असं जास्त त्याला माहीत राहते का नाही. तर तिकडं मी इडलीचं भिजू घाटलते आणि इकडं आता मी पापड तळाले उडदाचे. मग असं काय तर जरा तोंडी लावायला राहू वाटते मॅगी करलाले म्हणल्यावर. आता मॅगी करते आणि ही आधी पटपट तळून घेते मी इथं. आणि उडदाचा पापड ही घरीच केलेले पापड आहेत. ही पापडं करायला मला मदत केलेली आहे आमच्या इंदापूरच्या घरमालकीनं. फक्त म्हणजे असं ताई मला हे करायचं आहे जर म्हणलं का नाही, बरं चला ताई आणा त्याला घाला म्हणजे भिजू हे ते असं कुठलं काय गव्हाचं म्हणा कुरड्याचं म्हणा ह्याचं, म्हणजे लई मदत करायच्या. ती ताई एवढ्या चांगल्या होत्या कनी, माय तशी घरमालकीन कनी खरंच म्हणजे तसे माणसं क्वचितच आहेत बरं का. आणि मला जिथं जाईल तिथं चांगलेच माणसं भेटल्यात. आतापर्यंतचं जी माझं रेकॉर्ड आहे, मी जिथं जाईल मला तेवढेच प्रेमळ माणसं भेटल्यात. आणि मी कसं करते ॲडजस्ट करून घेते असं, म्हणजे मला त्या माणसाच्या स्वभावानुसार मी वागत असते, त्यांचा कसा स्वभाव आहे ही बघत असते आणि मग त्याच्यानुसार मी ॲडजस्ट करत राहते. आणि किती तर माझ्या अशा बी मैत्रिणी आहेत की त्यांनी का म्हणायच्या माहिती आहे का,
माय ह्या फलानी संग तुझं कसं जमतंय ग, तिनं कसली आहे. मग हिनं म्हणायची माय तिच्या संग तुझं कसं जमतंय ग, तिनं कसली, असं म्हणायच्या. बरं मी जिथं जाईल तिथं म्हणजे जसं ज्या भांड्यात पाणी टाकेल ती भांड म्हणजे कसं पाणी आकार घेता ती पाणी, सेम तसंच माझं काम आहे. प्रत्येकासोबत माझं म्हणजे जुळतंयच ती कसं की का नाही की, पण एवढंच की थोडं ॲडजस्ट करावं लागते. मी ती करते आणि मला आनंद वाटते. असं माणसं जोडून ठेवायला मला आनंद वाटते. त्रास झाला मला ताई गेल्यावर, आणि त्या ताईला बी लई त्रास झाला मी येताना. लई दिवस म्हणजे बेकार वाटत होतं ना, आणि बी तसंच वाटतंय. तर चला आता इथं ही माझं झालंय करून. तर आता इथं मी अरे बापरे, हे मॅगीची ही तयारी करायला आले हो. वाईट वाटलाले म्हणजे मागलचे दिवस आठवलं का वाईट वाटते. पण असं व्हायलाच नकोच होतं खरं म्हणजे. ला 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 ला. ही इमोजी एक मधून मधून कसं आले की माझ्याकडून चुकून झाले आहे एडिट करताना. बरं गाणं म्हणल्यावर ही छान वाटलाले का नाही, असं ही चांगलं वाटलाले. मला इथं आलाय जर दुनियाचा ताप आलती मधल्यामध्ये, काय की गावाकडे त्याला हाडीताप म्हणतात, आणि ते दुखलाले. तर चला मग व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल वेळात वेळ काढून तुम्ही धन्यवाद. पुन्हा भेटू, बाय.